बारीक दिसण्यासाठी ब्लाउज कसा शिवायचा, बारीक दिसण्यासाठी ब्लाउजची फिटिंग कशी असायला हवी, ब्लाउजचा नेक कसा असायला हवा, ब्लाउजच्या डिझाईन्स या कशा असायला हव्यात किंवा ब्लाउजच्या स्लीव्ह ह्या आपण कशा स्टिच करून घ्यायला हव्यात, ब्लाउजचं फॅब्रिक कोणतं असायला हवं किंवा साडी आणि ब्लाउज वरती आपण कुठल्या प्रकारचे दागिने हे वेअर करावेत। अरे कहना क्या चाहते हो? तर मैत्रिणींनो, साडीमध्ये नाजूक आणि बारीक दिसण्यासाठी या सगळ्या गोष्टी मॅटर करतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं बघणार आहोत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये मला ज्या मैत्रिणींनी किंवा ज्यांनी कमेंट केलं आहे त्यांचं नाव मी व्हिडिओच्या शेवटी मेन्शन करणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो केल्या तर आपण साडीमध्ये नाजूक आणि सुंदर दिसू। व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे भरपूर साऱ्या प्रकारचे प्रत्येकाचे बॉडी टाईप हे वेगळे असतात। तर यामध्ये तुमचा बॉडी टाईप हा कुठला आहे हे तुम्ही आयडेंटिफाय करा आणि मगच त्या पद्धतीने तुम्ही ब्लाउज हे स्टिच करून घ्या। तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की तुम्ही तुमच्या बॉडी टाईप नुसार ब्लाउज हा कसा स्टिच करून घ्यायचा। त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे ब्लाउजचा गळा हा कसा असायला हवा। आता बऱ्याच जणी काय करतात, ब्लाउज स्टिच करायला जेव्हा जातात तेव्हा टेलरला सांगतात की तुम्हाला जो गळा योग्य वाटतो, जो नेक डिझाईन योग्य वाटते ती तुम्ही स्टिच करा। किंवा बऱ्याच जणी काय करतात की राऊंड नेक किंवा पानाच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या सांगतात आणि मोकळं होतात। बट असं जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला कधीच परफेक्ट ब्लाउज हा मिळणार नाही। साडीमध्ये सुंदर आणि बारीक दिसण्यासाठी ब्लाउजचा नेक हा खूप जास्त इम्पॉर्टंट असतो। तर साडीमध्ये बारीक दिसण्यासाठी तुमच्या बॉडी टाईप नुसार तुम्ही ब्लाउज हा स्टिच करून घ्यायला हवा। तर काही ठराविक नेक आहे जे आपल्या साडीला स्लिमर लुक देतात। आता त्यामध्ये सगळ्यात जास्त स्लिमर लुक देणारा नेक म्हणजे व्ही नेक। यस, व्ही शेप नेकचा जर तुम्ही ब्लाउज स्टिच केला तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच बारीक आणि सुंदर दिसाल। आता त्याचसोबत तुमची बॉडी जर पियर शेपची असेल तर तुम्ही स्क्वेअर नेक हा ट्राय करा, म्हणजे चौकोनी नेक हा तुम्ही ट्राय करा। त्यामध्ये तुम्ही नक्की सुंदर आणि बारीक दिसाल। स्क्वेअर नेक केल्याने काय होतं की आपल्या गळ्याचा जो भाग असतो तो जास्त हायलाइट दिसतो आणि आपल्याला एक स्लिमर लुक मिळतो। तर ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या कशा असाव्यात? आता सुंदर आणि नाजूक दिसण्यासाठी ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या आपण कशा स्टिच करून घ्याव्यात हे आपण बघणार आहोत। खरं तर ब्लाउजची उंची आणि ब्लाउजची डिझाईन यावरती जो लुक क्रिएट होतो तो लुक कमालच दिसतो। ब्लाउजच्या स्लीव्ज जर तुम्ही फुल म्हणजेच लॉंग जर स्टिच करून घेतल्या तर तुम्हाला नक्कीच एक स्लिमर लुक मिळेल। ब्लाउजच्या फुल स्लीव्ज ह्या स्लिमर इफेक्ट देतात, पण सगळ्यांनाच फुल स्लीव्ज ह्या आवडतात किंवा सूट होतात असं नाही। तर तेव्हा तुम्ही काय करू शकता, तेव्हा तुम्ही ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या एल्बो स्टिच करून घेऊ शकता। त्यानेही तुम्हाला एक छान असा स्लिम लुक मिळेल। आता त्याचबरोबर 3/4 स्लीव्ज ही तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। तुम्ही जर खूप जास्त जाड असाल, प्लस साईज असाल तर तुम्ही एल्बो किंवा फुल स्लीव्ह जर स्टिच करून घेतल्या तर तुम्हाला कमालीचा स्लिमिंग इफेक्ट मिळेल। आता तुम्ही जर जाड असाल, प्लस साईज असाल आणि तुमचे आर्म्स हे जास्त जाड असतील तर तुम्ही स्लीवलेस किंवा शॉर्ट स्लीव्ज शक्यतो स्टिच करून घेणं हे टाळा। त्याने काय होतं की आपली जी बॉडी असते, ज्या बॉडीचं फॅट असतं ते आणखीन जास्त विजिबल होतं आणि त्यामुळे आपण आणखीन जास्त जाड दिसून येतो। त्यामुळे शक्यतो ब्लाउजच्या स्लीव्ज ह्या स्टिच करताना तुम्ही काय करा, एल्बो 3/4 किंवा फुल स्लीव्ह स्टिच करून घ्या। फॅब्रिक हे कसं असायला हवं? आता बऱ्याच जणांना असं वाटतं की सुंदर आणि बारीक दिसण्यासाठी ब्लाउजचं फॅब्रिक हे कसं काय मॅटर करतं, बट ब्लाउजचं फॅब्रिक हे नक्कीच मॅटर करतं। जसे की साडीचे मटेरियल हे फुगतात
तसेच ब्लाउजचे मटेरियल ही फुगतात आणि त्यामध्ये आपण आणखीन जास्त आहोत त्यापेक्षा जाड दिसतो. ब्लाउज स्टिच करून घेताना शक्यतो लाईट वेटचे फॅब्रिक हे घ्यावेत. लाईट वेट फॅब्रिक म्हणजे काय? शिफॉन, जॉर्जेट, क्रेप अशा प्रकारचे फॅब्रिक तुम्ही ब्लाउज स्टिच करण्यासाठी वापरायला हवेत. त्याने काय होतं, आपल्याला एक स्लिमर लुक मिळतो आणि त्यामध्ये आपली फिगरही छान दिसते. त्यानंतर ब्लाउजचं फिटिंग हे कसं असायला हवं. आता तुमचं ब्लाउजचं मटेरियल हे खूप छान असेल, तुम्ही ब्लाउजला खूप छान डिझाईन केलेली असेल, पण त्याचं फिटिंगच व्यवस्थित नसेल तर ते ब्लाउज आपल्याला अजिबात चांगलं दिसत नाही. तर बऱ्याच लेडीज काय करतात, ब्लाउज स्टिच करून घेताना ते ब्लाउज खूप जास्त टाईट स्टिच करून घेतात. तर तसं अजिबात करू नका. त्याने काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जे हेवी फॅट असतं बाहेर व्हिजिबल होतं आणि त्यामुळे आपण आणखीनच जाड दिसून येतो. काही लेडीज या काय करतात की आपलं ब्लाउज हे जास्त लूज ठेवतात. तर लूज ब्लाउज ठेवलं तरीही आपण त्यामध्ये जाड दिसून येतो. त्यामुळे शक्यतो आपलं ब्लाउज हे व्यवस्थित फिटिंग मध्येच असायला हवं. तर आहे ज्वेलरी कशी असावी. तर तुम्ही शक्यतो काय करा, मिनिमम ज्वेलरी वेअर करा. मिनिमम ज्वेलरी वेअर केल्याने तुम्हाला एक क्लासी लुक तर मिळेलच, त्याचसोबत तुम्हाला सुंदर आणि बारीक लुक नक्की मिळेल. एक गळ्याभोवती अशी खूप जास्त ब्रॉड ज्वेलरी अजिबात वेअर करू नका. तुम्ही काय करू शकता, एखादा छोटासा डेलिकेट पीस हा वेअर करू शकता. त्याने तुम्हाला खूप सुंदर असा स्लिमिंग इफेक्ट मिळेल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्स या तुम्हाला सांगितल्या आहे. तुम्हीही ब्लाउज स्टिच करताना ह्या टिप्स जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला नक्कीच सुंदर आणि बारीक लुक मिळेल. आता मी मागच्या व्हिडिओला ज्या मैत्रिणींनी कमेंट केलं होतं त्यांचे नाव मेन्शन करत आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे प्रमोदिनी राणे, संजना महाजन, पल्लवी दादेमाल, प्रणाली ताल्हार, मिस प्रियंका, प्रणय 603, रूपम बेकर, शैलेश गावडे. तुम्हाला सर्वांना थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ हा जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. आणि मला ह्या व्हिडिओलाही छान छान कमेंट करा. केल्याने काय होतं की मला आणखीन जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तर पटापट व्हिडिओ बघून झाला असेल तर मला कमेंट नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू एव्हरीवन.